नमस्कार अमरावती. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात भाजप युवा स्वाभिमान पक्षातील युती अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले आहेत. शनिवारी चपराशीपुरा शुक्रवार बाजार मैदानावर आयोजित सभेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी खासदार नवनीत राणा उपस्थित असताना प्रभाग क्रमांक 9 वडाळी एसआरपी कॅम्प येथून एक कमळ, एक सेफ, एक माचीसला निवडून देण्याचे सभेत आवाहन केले. मात्र या सभेत नवनीत राणा उपस्थित असताना सुद्धा वडाळी प्रभागातील युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांचा उल्लेख करण्यात आल्याने नाराजीचे वातावरण दिसून आले. यामुळे भाजप युवा स्वाभिमान युती धर्म संपल्याचे संकेत मिळत आहेत. 3 प्रभागासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सभेत अपेक्षित गर्दी न झाल्याने मंत्री बावनकुळे नाराज झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहेत. या दरम्यान तुषार भारतीय आणि दीपक साहू यांच्या विरोधात करण्यात आलेल्या प्रचाराचा फटका नवनीत राणांना बसल्याची ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जाहीर सभेत वडाळी एसआरपीएफ कॅम्प प्रभागातील भाजपच्या पंचफुला चव्हाण यांच्यासह भाजप समर्थित अपक्ष उमेदवार अनिल सोनटक्के, अपक्ष उमेदवार गौरी सरवरे यांना आमंत्रित करून एक कमळ, एक सेफ, एक माचीसला निवडून द्या असे थेट मंत्री बावनकुळे यांनी आवाहन केले. प्रभाग क्रमांक 8 जोग स्टेडियम प्रभागात येत असलेल्या शुक्रवार मैदानावर काँग्रेस शहर अध्यक्ष बबलू शेखावत व त्यांच्या काँग्रेसच्या पॅनल विरोधात भाजपाची सभा संपन्न झाली. या सभेत उपस्थित नागरिकांना भाजपाचे कमळ हे चिन्ह निवडून दिल्यास विविध योजनांचा लाभ मिळेल असे आश्वासन मंत्री बावनकुळे यांनी दिले. कमळ आणि गौरी साखरे, माचीस, सरवरे माचीस. चला बोला, काय चिन्ह काय काय सांगा बरं तुम्ही. कमळ, सेफ आणि माचीस. 4ही कमळाच्या बटन दाबा आणि एवढ्या जोराने बटन दाबा, फक्त बटन तोडू नका, ना ते म्हणतील आमचं नुकसान केलं. तुम्ही एक कमळाची बटन दाबा. पुढचे 5 वर्ष तुमच्या मताचं कर्ज इमानदारीनं काम करून तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची आमची आहे. या ठिकाणी नवनीत राणाताई बसल्या, आमची जबाबदारी आहे. तुम्ही कमळाची बटन दाबा. तुम्ही बघितलं असाल दीपावलीमध्ये महालक्ष्मी पूजन केलं ना. दीपावलीमध्ये महालक्ष्मी पूजन केलं का. आई महालक्ष्मी कशावर होती. आई महालक्ष्मी कशावर होती. मग जर दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाची आई महालक्ष्मी कमळावर होते तर अमरावतीच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा कशावर येणार आहे. पक्का दोन्ही हात करून सांगा, कोण कोण घेऊन जाणार आहे. 10 घरं. तुम्ही 10 घरं सांभाळा. पुढचे 5 वर्ष तुम्हाला सांभाळण्याची जबाबदारी आमच्या लोकांची आहे. काळजी करू नका. तुमची सुरक्षा, तुमची सिक्युरिटी, तुमच्या सर्व जीवनातल्या झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत समस्या, रस्ते, वीज, पाणी, सर्व व्यवस्था उभी करण्याची जबाबदारी आमची आहे. कराल का. दोन्ही हात करून सांगा, कराल का. भारत माता की